नमस्कार. तर आम्ही आहे न्यू जर्सी अमेरिकेमध्ये आणि कालच महाराष्ट्र दिन 1 मे झाला आणि आज आहे 2 मे आणि याच्यात दुधात साखर म्हणजे राजा शिवाजी मूवी रिलीज झाला आहे आणि तो अमेरिकेत पण आहे. तो आम्ही आज बघायला चाललो आहे आणि खूप एक्सायटेड आहे. फक्त खंत एवढीच आहे की तो हिंदीत आहे, मराठीत बघायला मिळत नाही, पण ठीक आहे, आम्हाला बघायला मिळतो आहे. त्याच्यात आम्ही खुश आहे. तर मी काही मूवीचे क्लिप्स वगैरे शेअर करणार नाही आहे, फक्त माझा अनुभव शेअर करेन आमचा आणि भेटू मग मूवी बघितल्यानंतर. तर हा मूवी बघायचं मेन कारण म्हणजे आम्हाला आमच्या मुलांना दाखवायचा आहे. तसा इतिहास आम्ही दोघांनी कोळून पिलेला आहे. म्हणजे सगळंच माहिती आहे, शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास आम्हाला माहितीच आहे आणि फक्त आता मुलांना अमेरिकेत असल्यामुळं पुस्तक वाचायला मिळत नाहीत आणि आम्ही सांगून थोडा इम्पॅक्ट पडत नाही, म्हणजे त्यांना कळत नाही तसं ते. तर म्हटलं मूवीच्या द्वारे त्यांना दाखवूया. शिवाजी महाराजांचा मूवी बघायला चाललोय माधव. ओके, need to visit the cashier. Activate it yourself. Save and contact with. तर आम्ही जस्ट मूवी बघून घरी आलोय. तर मूवी मला तर म्हणजे खूप आवडला, खूप छान आहे, भारी घेतलाय. सगळे सीन छान आहेत. महाराष्ट्र जे दऱ्याखोऱ्या दाखवला एकदम सुंदर दाखवले. म्हणजे हा मूवी बघताना वाटतं की आपला महाराष्ट्र किती सुंदर आणि इमोशनल जे सीन आहेत ते खूप सुंदर आहेत. आमचं असं झालं की बऱ्याच वेळा डोळ्यात पाणी आलं, कारण आम्ही इतिहास वाचलाय आणि त्याच्यासाठी रिलेट केलं त्यावेळी. आणि रितेश देशमुख सरांचं म्हणाल की बऱ्याच जणांनी सुरुवातीला फक्त ट्रेलर बघून टीका केल्या होत्या की त्यांना शोभत नाहीये, त्यांना जमणार नाही, जमते का नाही काय की असं. पण मूवी बघितल्यावर तुम्हाला कळेल की म्हणजे तुमच्या सगळ्या शंका निघून जातील. इतकं छान त्यांनी ऍक्टिंग केले. म्हणजे त्यांना खरंच ते शोभून दिसतं सगळं शिवाजी महाराजांचं. म्हणजे त्यांनी चालढाल चांगली त्यांनी आत्मसात केले, म्हणजे छान ऍक्टिंग केली. अजून मला ते रिव्ह्यू कसे देतात तसं व्यवस्थित देता येत नाही, पण मी माझ्या भाषेत सांगते आपलं. पण मला सगळंच आवडलं. अजून काय, फायटिंगचे सीन एकदम सुंदर आहेत. म्हणजे भारी वाटतं बघायला, अंगावर काटे आहेत. सगळ्यांची ऍक्टिंग एक नंबर. जसे की हिंदीतले ऍक्टर घेतलेत तर सगळ्यांनी ऍक्टिंग छान केली. आपले मराठीतले बरेच ऍक्टर्स आहेत, त्यांची पण ऍक्टिंग एकदम सुंदर आहे, छान आहे, प्रभावी आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात जास्त मला काय आवडलं असेल तर म्युझिक. अजय अतुल सरांचे म्युझिक आहे, पण त्याचबरोबर बॅकग्राऊंड म्युझिक मला एकदम जास्त आवडलं. ज्यावेळी शिवाजी महाराजांचे लढाईचे सीन वगैरे चालू आहेत किंवा त्यांची एंट्री वगैरे, त्यावेळी बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं ना एकदम छान आहे, एकदम भारी वाटतं ऐकायला. म्हणजे आपलं मराठी म्युझिक आहे ना ते वाटतं ऐकायला, ढोल ताशे वगैरे. तर तसं छान दिले. अजून सगळ्यात शेवटी जो सरप्रायझिंग सीन होता शेवटचा, त्यावेळी सलमान खानची एंट्री आहे ना, तर त्यावेळी त्यांना मावळ्याच्या वेशात बघून मला खूप भारी वाटलं की एवढा मोठा स्टार आहेत ते. पण म्हणजे मराठी सिनेमामध्ये छोटासा सीन करायचा होता, पण त्यांनी तो केला पण आणि छान केलाय आणि त्यांना ते म्हणजे शोभलं. ते मावळ्याच्या रूपात बघून आम्हाला भारी वाटलं तसं. आणि एकूण एक सांगेन की तुम्ही मूवी थिएटरमध्ये जाऊन बघा. हा एक्सपिरियन्स तरी आम्हाला एकदम छान वाटला. आम्ही वाचलाय इतिहास, त्यामुळे आम्हाला ते भारी वाटलं बघायला. पण माझ्या मुलगीनं शिवाजी महाराजांचा पहिल्यांदाच असा मूवी बघितलाय किंवा तिनं जाणून घेतलंय थोडं. तिला कसा वाटला हा? पण आज शिवाजी महाराजांचा पहिल्यांदा मूवी बघितलीस तर तुला कसा वाटला? संभाजी महाराजांपेक्षा छान जरा वाटला तुला? बरा होता. अजून आणि काय तुला जास्त काय आवडलं? ते गाणं लावतात ते गाणं सगळ्यात छान होतं ना. तिला आवडला म्हणजे नक्की तुम्हाला आवडणार सगळ्यांनी. आणि माधवला पण काहीतरी बोलायचंय. आणि माधव, तुला कसा वाटला मूवी? छान वाटला काय? हा होता आमचा छोटा मोठा रिव्ह्यू. तुम्ही जाऊन थिएटरमध्ये मूवी नक्की बघा, खूप छान आहे. शिवाजी महाराज की जय म्हणायचं. हा, शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की. आता बाय कर. बाय.